महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या बाबतीत चर्चा होणार आहे। या व्यतिरिक्त खाते वाटपाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपुरात ही बैठक होण्याची शक्यता आहे आणि तिला समितीतले जे प्रमुख नेते आहे त्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे। दुसरीकडे भाजप आमदारांची आज नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळी रामगिरी इथं ही बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती आणि अधिवेशनातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत या दोन्ही नेत्यांकडून आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी कर्मचारी जे आहेत सरकारी कर्मचारी ते गुरुवारच्या संपावर ठाम आहेत। बुधवारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकही केलेली आहे। मात्र या बैठकीमध्ये कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटना संपावर ठाम आहे। राज्य सरकारने आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशनादरम्यान पटलावर हा विषय घेऊन यावर योग्य तोडगा काढण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा अशी संघटनांची मागणी आहे। त्यामुळे सगळ्या संघटनांनी एकमताने गुरुवारी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। जुनी पेन्शन योजनेसह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी संघटनांनी संप पुकारलाय। या संपामध्ये आता जळगाव जिल्हा परिषदेतील सगळ्या कर्मचारी संघटना सुद्धा सहभागी होत आहेत। या संपामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। संपादरम्यान शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर उपोषण देखील करणार असल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी ही दिल्लीवारी केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत दिलीप वळसे पाटील देखील असणार आहेत। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतेय। तसंच या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते अशी माहिती समोर येतेय। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपींच्या बाबतीत आता एक नवी माहिती समोर येतेय। हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले होते। 1.5 वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये हे सगळेजण भेटले होते। सागर जुलैमध्ये लखनौहून आला होता पण संसद भवनात जाऊ शकला नाही। बाहेरूनच तो रेकी करून निघून गेला। 10 डिसेंबरला प्रत्येक जण आपापल्या राज्यातनं दिल्लीला पोहोचला। सगळेजण 10 तारखेला रात्री गुरुग्राममध्ये विकीच्या घरी पोहोचले होते। अमोलनं महाराष्ट्रातनं रंगीत फटाके आणलेले होते। प्रत्येक जण इंडिया गेटवर भेटला जिथे प्रत्येकाला हे रंगीत फटाके वाटण्यात आले। दोन्ही आरोपी 12 वाजता संसद भवनात दाखल झाले। गोंधळादरम्यान ललित बाहेर व्हिडिओ बनवत होता। गोंधळ होताच ललितनं सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढल्याचं समजतंय। संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरमधल्या झरी गावातला आहे। अमोलचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात। अमोल पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिलेली आहे। 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं। त्याच्या आई-वडिलांशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला। नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं पाहूया। प्रत्यक्ष आपण अमोल शिंदे याच्या घरामध्ये आहोत। त्याचे आईवडील माझ्यासोबत आहेत। नेमकं अमोल शिंदेंनी हे का केलं, अमोल शिंदे तिथे कसा पोचला, का पोचला, कशासाठी कोणत्या हेतूने पोचला, हा सगळा उद्देश अमोल शिंदेचे आईवडील आपल्यासोबत सांगणार आहेत। माझ्यासोबत आहेत अमोल शिंदे यांचे वडील, त्यांच्याशी जाणून घेऊया। काका सांगा, अमोल काय म्हणून गेला होता घरून? तो 9 तारखेला अमोल गेला बघा दिल्लीला पोलीस भरती म्हणून। पहिले त्यानं ते ह्याचं मिलिटरीमधलं बघितलं। त्याचं काही तर ते तिकडे दिल्लीला ह्याला आसामला गेलता, पहिला नंबर आलता त्याचा। 5,000 पोरामध्ये त्यानं पहिला आलता। मग तिथं काही कॉल येते म्हणून त्याला सांगितलं होते। मग लॉकडाऊन पडलं की त्यानं म्हणलं माझं आता वय संपलं, म्हणलं आता ह्याच्यातलं मिलिटरीतलं।
तर पोलीस भरती जाय, दिल्ला पोलीस भरती आहे तिकडे चालला म्हणला. म्हणजे 9 तारखेला त्यानं गेला बघा 7 वाजता घर सोडून. पुन्हा 10 तारखेला 7 वाजता फोन केला की मी मुंबईला आला, माझ्या मोबाईलमधले चार्जिंग संपले, तुम्हाला चार्जिंग करून पुन्हा फोन लावतो म्हणलं. त्याच्यावर आम्हाला काही त्याच्यातलं माहिती नाही. आज जी माहिती झाली ते पोलीस लोक घरला आले, असं आम्हाला माहिती झाली की असं असं आम्हाला केला म्हणून. ते आम्ही म्हणतो की आमचं लेकरू जिवंत आहे का मेले एवढं सांगा आम्हाला, बाकीचं कुठं ना काही माहिती नाही. म्हणजे आमचा त्याचा काही संपर्क झाला नाही. घरी काहीही न सांगता फक्त पोलीस भरतीला जातो गेलेला अमोल आजपर्यंत पोचला नाही आणि सकाळी हा घटनाक्रम घडला. अमोलची आई आहे. आई सांगा तुम्ही त्याच्याशी काय बोलणं झालं होतं का अमोलचं? काय बी नाही, चालला कामाशिरी माझं काम आहे, जातो काहीतरी बघतो. मला भरतीची आवड होती, त्याला भरती झालं नाही. मग आता नाराज झालता, पोलीस भरती तर बघतो काहीतरी करतो म्हणून गेलता. काय केलाय गुन्हा काय नाही ते सरकारनं आम्हाला आमच्यापर्यंत लेकरू माझं पोहोचावं. कशाहून केला, नोकरीच्या त्यागानं केला, कशानं केला. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आपल्याला गोळी घातली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केलेला आहे. मराठा आरक्षणावर बोलताना भुजबळांनी हा अत्यंत खळबळजनक दावा केलाय आणि त्यामुळे आता मोठी खळबळ माजलेली आहे. तसंच मनोज जरांगे पाटलांकडनं धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सुद्धा मंत्री छगन भुजबळांनी केलाय. अध्यक्ष महोदय, कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवत रे, कशाच काय झाली गडबड काय झाली. साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल. पोलिसांसाठी पोलीस मार हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष. परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, ही झुंडशाही थांबवा. मराठा आरक्षणावर बोलताना मंत्री छगन भुजबळांनी हा धक्कादायक दावा करून एकच खळबळ उडवून दिली. आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा भुजबळांनी सभागृहात केला. तसंच त्यांनी पोलिसांचा रिपोर्टही सभागृहात झळकावला. मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे, तर छगन भुजबळांनी त्याला विरोध केलाय. यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते. मनोज जरांगेंकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप छगन भुजबळांनी विधानसभेत केलाय. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. अध्यक्ष महोदय, एकदा आरक्षण मिळू द्या. भुजबळांच्या या आरोपांवर मनोज जरांगेंनी जोरदार पलटवार केला. तसंच भुजबळांच्या आरोपांचं खंडनही केलं. त्याचं जसं जसं आभळ येईल ना तसं तसं डोकं फिरत आहे. हां, ते बधीर झालेलं आहे. ते काय बोलणं आणि काय नाही त्याला काही कळाना. त्याचं झालंय वय, त्याला काय खाल्ल्याला पचा नाही वाटतं. ते बधीरसारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी, हेच म्हणणं आहे. मग आमचं आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल, तुझ्या बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल. तुला सुट्टीच नाही. हां, तुझ्याबद्दल आयुष्यभर बोलणार. तुझ्यावर कोणी गुलाल टाकणार नाही. नीट तुझ्याकडे कोण हुंगून बघत आहे, तुला कोण गोळी काय काय मारतंय रे, तू कोण लागून गेला, कोणता राष्ट्रपती एखादा. एकीकडे भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाद रंगलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी भुजबळांची पाठराखण केली आहे. आमचे मनोज जरांगेंनाही विनंती आहे की तुमचं आंदोलन खूप चांगलं झालं, छान झालं. फक्त ते झुंडेशाहीकडे जे झुकलं बाकीचं ते योग्य नव्हतं. आता शेवटी कोणाचे घरं जाळणे हे ह्या गोष्टी ज्या घडतात त्या महाराष्ट्रात घडू नयेत, भविष्यातही घडू नयेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगेंनी जाहीर सभा घेत वातावरण ढवळून काढलंय, तर छगन भुजबळांनी ओबीसींचा मुद्दा लावून धरलाय. पण आता भुजबळांच्या गंभीर आरोपांमुळे या वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भुजबळांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीस कोणती भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यावर्षी कमी पाऊस झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा आणि करमाळा या 5 तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातल्या 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. केंद्र सरकारकडून
या दुष्काळी स्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी 2 सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेलं आहे। पथकानं काल माळशिरस आणि सांगोल्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी देत तिथल्या दुष्काळाच्या तीव्रतेची आणि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलेली आहे। यावेळेला दुष्काळामुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात या पथकातल्या सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। तसंच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी आणि पाझर तलावांचीही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 1200 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। अवकाळीमुळे या ठिकाणी असलेल्या फळबागा आणि ज्वारीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत। धाराशिव, तुळजापूर, परांडा आणि वाशी यासह लोहारा तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। जिल्हा प्रशासनानं पंचनामे करून तसे अहवाल सरकारला पाठवलेले सुद्धा आहेत। त्यामुळे आता यावर शासन नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। म्हणजे अवकाळीचा पाऊस साधारणतः गेल्या 15 दिवसांमध्ये आपल्याला 2 वेळा झालेला आहे। तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1208 हेक्टरमध्ये आपल्याला पंचनामे प्राप्त झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 33% जास्त नुकसान झालेलं आहे। अशा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये आपल्याला हे दिसून आलेलं आहे। प्रामुख्याने धाराशिव आणि तुळजापूरमधले जे एरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जास्त दिसून आलं आहे। तर काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा असतील आणि इतर जी पिकं आहेत त्याच्या, आणि काही ठिकाणी आपल्याला हरभऱ्याचं सुद्धा नुकसान आढळून आलेलं आहे। तर ते आम्ही शासनाला कळवलेलं आहे आणि पुढील आपल्याला शासनाचा निर्देश आल्यानंतर आपण पुढील कारवाई करू। जळगावात अवकाळी पावसामुळे 5803 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय। 15 तालुक्यांमधल्या एकूण 263 गावांमधल्या 13471 शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। कापूस, केळी, तूर आणि कांदा या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय। तर रब्बी हंगामातल्या गहू, हरभरा आणि मका या पिकांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले असून 6,38,00,000 एवढ्या अपेक्षित निधीच्या संदर्भात शासनाला अहवाल पाठवण्यात आलेला आहे। आता शासनाकडून नुकसान भरपाई नेमकी केव्हा आणि कधी दिली जाते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात पाहावयास मिळाले। याचा जर विचार केला तर 5308 हेक्टरवर पिकांचे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। याच 15 तालुक्यांमध्ये तब्बल 263 गावांमधील एकूण 13,471 शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले। यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे कापूस, केळी, तूर आणि कांदा या पिकांचे झाले आहे। यामध्ये 3153 हेक्टरवर कापूस, 1308 हेक्टरवर तूर तर 671 हेक्टरवर केळी, यासोबतच 254 हेक्टरवर कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे। जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका या पिकांनाही अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। महाराष्ट्राकडे ऐन पावसाळ्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे। या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी सध्या केंद्र सरकारचं विशेष पथक राज्यामध्ये दाखलही झालंय आणि या पथकानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात पीक नुकसान पाहणी केली आहे आणि शेतकऱ्यांसोबत संवादही साधलाय। गणेश सोनवणे, सिल्लोड तालुक्यातील सोयगाव भागातील अल्पभूधारक शेतकरी। केंद्राचं पथक सोनवणे यांच्या शेतीची पाहणी करायला आलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी झालं, कारण 4 एकरात सोनवणे यांनी कापूस आणि सोयाबीन लावला। कर्ज काढून त्यांनी पिकं जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पावसानं ओढ दिली, पीक हातचं गेलं। डोक्यावर कर्ज आहे, ते कर्ज फेडायचं कसं, मुलीचं लग्न करायचं कसं, या चिंतेत जगावं तरी कसं, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिलेत। कपाशीचे, मकाचं आणि सोयाबीनचं, कपाशी गेल्या साली 4 एकर 4 क्विंटल झाली, तिथं आता 50 किलो बीन झाली। आता सरकार जे मायबाप जे देतील ते आता त्याच्यावर मान्य आहे आपल्याला। केंद्राच्या पथकानं संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहणी केली। 2 सदस्यीय पथकानं शेतकऱ्यांशी मराठीत संवाद केल्यानं शेतकऱ्यांना त्यांच्या भावना नीट व्यक्त करता आल्या। राज्यात रब्बीची पेरणी झाली आहे, त्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आणि सगळीकडे हिरवळ आहे, पण केंद्राचं पथक केवळ खरीप नुकसानीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सरकारला सुपूर्द करणार आहे।
पिकाचं नुकसान काय झालं आहे, कुठल्या स्टेजला होतं ते, त्याच्यानंतर सविस्तर बाकी डिपार्टमेंटचे जसं पशुवाल्यांचं आहे, काय चाऱ्याची व्यवस्था आहे, काय आहे, टँकरच्या पाण्याची, पिण्याची पाण्याची, याचे सगळं आकलन करून मग आमचा हा सगळा टीमचा रिपोर्ट एकत्रित करून मग एक आमची टीमचा रिपोर्ट मग तो फायनल होतो. केंद्र सरकारच्या पथकानं ग्रामीण भागात शेतात जाऊन कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची पाहणी केली. केवळ पिकांचीच पाहणी केली नाही तर या भागातल्या तलावांची सुद्धा पाहणी करत पाणी साठ्याची सुद्धा माहिती घेतली. शेळ्या, मेंढ्या यांची माहिती घेत जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा आढावा घेतला. मूर घास बनाते, इसका भी मक्का दी हमने पहले जानवरों, बकरी के बारे में, इसके बारे में, मुर्गी के बारे में, और अच्छा प्रोजेक्ट बोले आगे आपको और लोन वोन दिया जाएगा, इसके से आपको कुछ भी स्कीम मिलेगा. नुकसान तो होगा पण मिलेंगे भरपाई, शासन है. राज्य सरकारनं दुष्काळी भागात आधीच मदतीसाठी पावलं उचलली आहेत. आता केंद्र सरकारचं पथक सुद्धा बांधावर पोहोचलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्यात. केंद्र सरकार चांगली मदत करेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मला अपेक्षा आहे सर प्रत्येकाला, म्हणजे खिशातला पैसा तर संपून गेलेला आहे आता सध्या, आणि खिशात पैसा येणार कुठनं, या शेतकऱ्याचं पुढं भविष्य कसं व्हायचं, म्हणजे औंधाचं साल कसं काढायला लागायचं, ते मोठं सगळं चिंताजनक बाब झाली. मराठवाड्यात पावसामध्ये यंदा 15% तूट आहे, त्यामुळे काही भागात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या भागात आतापासूनच चारा आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतोय. सध्या राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असल्यानं शेतकऱ्यांच्या मदतीत अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की केंद्रातून जास्तीत जास्त मदत या ठिकाणी आणावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय की केंद्र सरकार यंदा भरघोस मदत देईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नेहाला भेटण्यासाठी आज जत्रेत जायचंय. मस्त वास येतोय. आता या सुगंधाने मला शोधू शकशील? एवढे अमोहक सुगंधासहित कसा वाचशील? नाही पकडू शकणार. म्हटलं होतं ना, पकडला जाशील. इंटेन्स लॉंग लास्टिंग 12 फ्रेग्रन्स KSTO सुगंधाचा बस हरवून जाल. साधा मेदूवडा नाही, माझा खास मेदूवडा. याचे गुपित माझा उषा वेट ग्राइंडर. पहा माझ्या फेवरेट डिशेस ushacook.com वर. घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे नाही यार, मी आज कोणाला भेटू शकत नाही. माझे केस तर बघ. वाव, कोण आहेस तू? मी गोदरेज एअर पॉवर पॉकेट. तुझा सुगंध छान आहे. गोदरेज एअर पॉवर पॉकेट याची पॉवर जेल टेक्नॉलॉजी ठेवते बाथरूम सुगंधित पूर्ण 30 दिवसांपर्यंत. आता तर हे पाहुणे कधी नाही जाणार यार. बहन जी, ये खुला बासमती क्यों? बेटा हॉस्टल से वापस आ गया ना, अब तो माँ के हाथ का खाना खाएगा. बेटे के दुलार से कॉम्प्रोमाइज क्यों? इंडिया गेट बासमती राइस से नो कॉम्प्रोमाइज. बोला काय करायचंय? हा, डान्स करायचंय की फाईट करायची? फरशी पुसायची आहे सर. फरशी पुसणार. हे मस्करी आहे काय? हे मस्करी नाही. गोदरेज मॅजिक फ्लोर क्लीनरची ऍड आहे. हे काय सॅशेमध्ये फ्लोर क्लीनर? याची मॅजिकल जेल पाण्यात मिसळा, शेक करा आणि एका छोट्या सॅशेने बनवा पूर्ण 500 ml फ्लोर क्लीनर, तोही फिनाइलच्या किमतीत. नाउ दॅट्स मॅजिक. ये वीरों का खेला है खेल कबड्डी, खेल कबड्डी, खेल कबड्डी. छापासों का मेला है खेल कबड्डी, खेल कबड्डी, खेल कबड्डी. देखिए PKL सीजन 10 हर शाम 7:30 बजे. हँडवॉशची ऍड आहे ना. एक डॉक्टर असेल, एक लहान मुलगा ज्याचे 2 अस्वच्छ हात आणि एक सुपर स्मार्ट मम्मी, हो ना? चला हँडवॉश द्या. अरे हा तर सॅशे आहे. मॅम हा सॅशेच हँडवॉश आहे. याची मॅजिकल पावडर पाण्यात मिसळा, शेक करा आणि साबणाच्या किमतीत गोदरेज मॅजिक हँडवॉश तयार. नाउ दॅट्स मॅजिक. मज्जा घेऊन बघूया आजची मिरची पावडर जेवणात टाकून. तिखट रंग आणि चवीची मजा घेऊन बघूया. नक्कीच आजची मिरची पावडर. चांगल्या रंगासाठी काश्मीरी मिरची, तिखटपणासाठी गुंतूर मिरची मिसळून विशेष वाटण बनवून प्रत्येक जेवणात तिखट रंग आणि चवीची मजा घेता येते. आजची मिरची पावडर. अरे रात्रभर इतरांची वाट पाहत उभा राहणार का? हिट अँटी रोज जेल जे झुरळांना बाहेर खेचतं, ते येईल, खाईल आणि मरून जाईल आणि मग इतर झुरळांनाही मारून टाकेल. सकाळपर्यंत सगळे मरतील. हिट अँटी रोज जेल येतील, खातील आणि मुळापासून मरतील.
पांढरे केस, ये तो लास्ट टाइमचा शॅम्पू कलर दे ना. तो 15 रुपयांचा गोदरेज सेल्फी. नाही, ते केस सॉफ्ट आणि शायनी दिसले होते. 15 रुपयांचा हाच गोदरेज सेल्फी शॅम्पू है कलर. याने 5 मिनिटात केस दिसतात नॅचरल ब्लॅक आणि शायनी. ग्रेट है सर. गोदरेज सेल्फी फक्त 15 रुपये. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स स्विंग स्केल, बस यही है जो सही है. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं, म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. वजन वाढवण्याचे सल्ले ऐकू कुणाकुणाचे सल्ले. खूप खा, दृष्ट काढा, झोप घेत जा. सगळं केलं, आता नो सल्ले, फक्त एक्सपर्ट वापरा. एंड्योरा मास्क हे 6 आठवड्यात वजन वाढवायला सुरुवात करते. एंड्योरा मास्क, वजन वाढवण्याचा एक्सपर्ट. आता एंड्योरा मास्क सोबत कूल शेकर फ्री. त्वरा करा. निसर्गाच्या खजिन्यातून कोरलेले प्रत्येक थेंबामध्ये शुद्धतेचा ग्लो, इम्युनिटी वाढवणारा ग्लो. सादर आहे हमदर्दच्या 100 वर्षांच्या विश्वासाचे एक नवीन रूप, हमदर्द हनी. कारण विश्वास विकत घेता येत नाही, जिंकला जातो. हमदर्द आहे, प्युअर आहे. काय करतील 16 शृंगार जर इतका सुंदर आहे तुझा निखार. कसं काय करतेस यार. मला अंघोळीला जायचंय. अरे चा, गोदरेज नंबर 1 चे हळद चंदन देते तुमच्या त्वचेला नैसर्गिक निखार. खेळणी रोजची ड्रिल आहे, पण बाबांना घोडा बनवण्यात वेगळाच फील आहे. काही गोष्टी फक्त गरजेसाठी नाही, फील साठी केल्या जातात. जसं की सेंट गोबेन जिप्रॉकची सीलिंग्स. सीलिंग नाही, फीलिंग आहे. उत्तराखंड सरकार की बायोटेक्नोलॉजी नीति की सहायता से आज लगातार प्रदेश में नए बायोटेक प्लांट्स की स्थापना हो रही है. एक निवेशक को अच्छा बिजनेस एटमॉस्फेयर, अच्छी कानून व्यवस्था, इन्वेस्टमेंट फ्रेंडली नीतियां और बेहतर कनेक्टिविटी तो चाहिए ही. और हमारा राज्य आपके इन्वेस्टमेंट के सारे मापदंडों को पूरा करता है. फार्मर जब वो अपने यहाँ ग्रो करेगा, मेडिसिनल प्लांट है या फिर वो फ्रूट प्लांट है, तो वहाँ से स्मॉल स्केल से स्टार्ट करेंगे और आगे जाके वो लार्ज स्केल में प्रोडक्शन होगा. रॉ मटेरियल हमको यहाँ मिलेगा, चाहे वो फल के बात की जाए, चाहे वो औषधीय पौधों की बात की जाए, क्योंकि वो बाहर से ना लेके वो उत्तराखंड के एरिया से ही ले सकता है. ग्लोबल इन्वेस्टर्स समिट में विश्व भर से आए 5000 से अधिक निवेशक उत्तराखंड के बायोटेक्नोलॉजी सेक्टर को पहुंचाएंगे नए क्षितिज पर. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहुंच, तुमची ताकद. प्रायोजक Action Tessa laminated flooring with German technology. Ramraj cotton dhotis, shirts and banyans. आणि मायफेअर सोप आणि फेस वॉश, रूप सवारणार, त्वचा उजळवणार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धाराशिवमध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. धाराशिवमध्ये 588 हेक्टरवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलाय. धाराशिवमधल्या तडवळा सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या जमिनी आहेत आणि यावर हा पीक विमा उतरवला गेला. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी सुद्धा आता प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून या सगळ्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे अर्ज नामंजूर केले असून कुणीही असा शासनाला फसवण्याचा प्रकार करू नये, त्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा कृषी अधीक्षकांनी दिलेला आहे. जे संस्था आहेत, अशा ट्रस्ट जे आहेत देवस्थानसारख्या, तर त्यांनाही तो विमा मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी एवढीच या निमित्तानं आव्हान आहे की जर आपल्याकडे करार असेल किंवा स्वतःच्या नावावर जर जमीन असेल तरच पीक विमा भरा. नाहीतर मग अशा तक्रारी होतात आणि त्याच्यातून मनस्ताप होतो. त्याच्यामध्ये प्रशासनाचा वेळ जातो आणि शेतकऱ्यांनाही जी विम्याची आशा असते ती मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की
आपल्या नावावर जर जमीन असेल किंवा करार असेल तरच पीक विमा भरा. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी बालाजी निर्फळ सध्या आपल्या सोबत आहेत. बालाजी, देवस्थानच्या नावावरच्या जमिनीवर पीक विमा काढला गेल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघडकीला आलेला आहे. काय नेमकं सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, एक बघितलं तर राज्य शासनाने जे आता 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली, त्यामुळे पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा जो आहे तो कल मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत जर बघितलं तर 4 लाख जवळपास सुमारे हे पीक विमा भरण्यात आलेला आहे. मात्र ही यादी जेव्हा छाननी करण्यात आली की त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं की काही इनामी जमिनी आहेत, देवस्थानच्या जमिनी आहेत की ती जरी देवस्थानच्या नावावर असल्या तरी शेतकरी कसत आहेत. मात्र याच शेतकऱ्यांनी त्याच्यावरती सुद्धा पीक विमा जो आहे तो भरलेला आहे. 588 हेक्टर एवढं क्षेत्र जे आहे ते आतापर्यंत निदर्शनास आलं की त्याच्यावरती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. 268 शेतकऱ्यांची यादी जी आहे त्याच्यात सापडलेली आहे प्रशासनाला. आणि या संदर्भातल्या तक्रारी या जिंके ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे झाल्या होत्या. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज जे आहे ते नामंजूर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कृषी विभागाने एक आव्हानही केलेलं आहे की ज्या ठिकाणी जमिनी इनामी जमिनी आहेत, देवस्थानच्या जमिनी आहेत, त्याच्यावरती शेतकऱ्यांनी विमा भरला जाऊ नये. मात्र काही शेतकरी जे आहेत याची शासनाची कुठेतरी यामार्फत फसवणूक करण्याचा सुद्धा प्रयत्न जो आहे तो केला जातो. या माध्यमातून जरी जमीन देवस्थानच्या नावावर असली, कसंच जरी नसले तर त्याच्यावर पीक विमा भरून जो आहे तो विमा उचलला जातो आणि त्याचा लाभ घेतला जातो. अशा काही तक्रारी गेल्या वर्षी झाल्या होत्या. त्यावेळेस प्रशासनानं मात्र गुन्हे दाखल केले होते. यावेळेस मात्र प्रशासन आता त्यांना अर्ज नामंजूर केले जरी असले तर यापुढील काळात जर असा काही प्रकार झाला तर त्याच्यावर निश्चित फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याचा इशारा जो आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी किती पद्धतीने याला सजगतेने घेतात हे पाहणं गरजेचं आहे. अजिंक्य. ठीक आहे बालाजी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणामध्ये काही त्रुटी असल्यानं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेमध्ये केली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी आमदारांची बैठक घेऊन या वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जातील. तसंच शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा विखे पाटलांनी दिलेली आहे. या धोरणामध्ये अडचणी नेमक्या काय आहेत, त्यात अधिक पारदर्शकता नेमकी कशी आणता येईल याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि यानंतर आपण पाहणार आहोत 10 सेकंद 10 बातम्या.